वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा, गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। नमस्कार। उद्या गुरुवार, गुरुपौर्णिमेचा दिवस। भारतीय संस्कृतीमध्ये गुरुपौर्णिमेला खूप मोठं महत्त्व आहे। आज आपण पाहिलं तर जग बदलत चाललंय। बदलत्या जगामध्ये माणसाला सवड नाहीये गुरु करावा, गुरूंचं मार्गदर्शन घ्यावं। फक्त कर्मकांड जोपासत चाललेली आजची माणसं उत्सव साजरा करणं, आनंद घेणं या पलीकडे काहीही करताना दिसत नाही। कर्मकांडामध्ये गुंतलेला माणूस गुरूंना काय मानणार, गुरूंना काय अनुभवणार? पण अशा वेळेला आपण दुसऱ्या बाजूला बघतो की शालेय जीवनामध्ये विद्यार्थी गुरुपौर्णिमा साजरी करताना दिसतात, कॉलेज जीवनामध्ये कॉलेजचे युवक गुरुपौर्णिमा साजरी करताना दिसतात। तसंच अध्यात्मामध्ये विविध संस्था, विविध पंथ, विविध संप्रदाय यांच्यामध्ये सुद्धा गुरुपौर्णिमा साजरी केली जाते। गुरु करण्याची परंपरा आजही आहे। प्रत्येक विभागामध्ये गुरु दिसतो। अगदी संगीतामध्येही गुरु केला जातो। वेगवेगळ्या विभागांमध्ये गुरु केले जातात। गुरु करणं आणि गुरु होणं याच्यामध्ये फरक आहे। गुरु होत असतो, गुरु करावा लागत नाही असं म्हटलं जातं। याच गुरुपौर्णिमेला दुसरं नाव आहे व्यासपौर्णिमा। व्यासपौर्णिमा का? तर असा एक श्लोक आहे, व्यासोच्छिष्टम जगत सर्वम। हे संपूर्ण जग व्यासांनी उष्ट केलेलं आहे। म्हणजे या जगामध्ये जेवढं म्हणून वाङ्मय आहे ते सगळं व्यासांनी लिहिलेलं आहे। आपल्याला माहित आहे की महाभारतासारखा महान काव्य, महान ग्रंथ व्यासांनी लिहिला। व्यासांनी आपल्यापर्यंत हा विचार आणला। म्हणून ज्या ठिकाणावरून आपण विचार मांडतो त्याला व्यासपीठ असं म्हटलं जातं। म्हणून व्यासपीठावरून बोलणारानं चुकीचं आणि वाईट बोलू नये असं म्हटलं जातं। त्या व्यासांच्या नावावरून त्या ठिकाणाला व्यासपीठ हे नाव पडलं। एवढं मोठं ज्ञान जगाला व्यासांनी दिलं आणि म्हणून तो दिवस गुरुपौर्णिमा किंवा व्यास पौर्णिमा म्हणून साजरा करण्याची पद्धत आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये आहे। आता पहा, गुरूंचे अनेक प्रकार आहेत। त्याच्यामध्ये आपण पहिला गुरु आईला म्हणतो। आई माझी गुरु, आई कल्पतरू। आई माझी गुरु, आई कल्पतरू। कारण या जगात ती मला आणते, बोटाला धरून चालायला शिकवते, या जगातल्या गोष्टी समजावून देते। आणि मग यानंतर हळूहळू माझ्या जीवनामध्ये पावला पावलाला मला असंख्य गुरु भेटतात। पण गुरु भेटणं, गुरु करणं आणि गुरु असणं याच्यामध्ये फरक आहे। आणि जर तुम्हाला असा कुठला गुरु मिळालाच नाही तर कृष्ण वंदे जगद्गुरू। कृष्णाने सुद्धा सांदीपनींना गुरु केलं होतं। कारण सांदीपनींचे कृष्ण आणि सुदामा हे प्रसिद्ध शिष्य आहेत। गुरु शिष्य परंपरा भारताला लाभलेली आहे। खरं तर हा विषय खूप मोठा आहे, थोडक्यात आपण घेणार आहोत। खूप मोठी परंपरा आहे। आज आपण शाळेमध्ये शिक्षक आणि विद्यार्थी पाहतो, कॉलेजमध्ये प्राध्यापक आणि युवक पाहतो, हे चित्र दिसतं। समाजामध्ये गुरु शिष्य परंपरा पाहतो। पण कृष्ण वंदे जगद्गुरू का? तर जगाचा गुरु श्रीकृष्ण। जगाचे गुरु श्रीकृष्ण का? कारण भगवद्गीतेसारखा महान ग्रंथ कृष्णांनी अर्जुनाच्या रूपात आपल्याला दिला। गीतेतला एकही विचार असा नाही जो माझ्या जीवनाला मार्गदर्शक ठरत नाही। म्हणून कृष्ण हे मार्गदर्शक गुरु आहेत। आपल्या जीवनामध्ये जर गुरु नसेल तर कृष्णांना गुरु माना, त्यांचं मार्गदर्शन घ्या। म्हणजे काय घ्या? तर कृष्णांचं जीवन अभ्यासा। व्यासांनी जे श्रीकृष्ण सांगितले ते अभ्यासा। पावला पावलाला आपल्याला त्याचा उपयोग होईल आणि आपलं जीवन बदलून जाईल। गुरु जरूर ज्यांनी केलेले आहेत त्यांना प्रश्नच नाही, त्या गुरूंनी सांगितलेल्या मार्गावरून चाला। पण जर आपण आपल्या जीवनामध्ये गुरु केला नसेल तर आपण निश्चित कृष्णांना गुरु माना। भावगीत एक आहे, भक्तिगीत एक आहे, गुरुविन कोण दाखविल वाट। आपल्याला या जीवनाची वाट गुरुशिवाय कोणी दाखवणार नाही। आणि म्हणून जीवनात गुरु हा असलाच पाहिजे। आणि मग कोणी नसेल तर श्रीकृष्णाला गुरु माना आणि कृष्णांचं जीवन जवळून अभ्यासा।
ज्ञानाचा महासागर, ज्ञानाचा सूर्य, अशी असंख्य नावं गुरूंना दिली जातात. सद्गुरू असं म्हणतो आपण. गुरूंचे अनेक प्रकार आहेत. पण एक लक्षात ठेवलं की माझ्या जीवनामध्ये एक कोणता तरी गुरु हवा, आणि नसेल तर कृष्ण गुरु करा आणि कृष्णांना नमस्कार करा. या गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं कृष्णांना गुरु माना, कृष्णांचं जीवन अभ्यासा आणि त्यांच्या मार्गावरून चालण्याचा प्रयत्न करा. निश्चित तुमचं जीवन सुखी, आनंदी आणि सुखकर होईल. हीच या दिवशी सदिच्छा. धन्यवाद.